बदला भाग 1. पुण्यात सकाळचे 9 वाजले होते. बाहेर आकाश निळे होते आणि हवा मस्त होती. पण तुरुंगाच्या आत अर्जुन देशमुखाने बंद दाराकडे पाहिले तर त्याला छातीत घट्टपणा आणि थोडासा श्वासोच्छवास जाणवला. तुरुंगाच्या रक्षकाने सरळ समोर पाहिले आणि होकार दिला. अवनी तुम्हाला भेटण्यास नकार देत आहे. कृपया परत जा. पण मला आज तिला भेटायचे आहे. अधिकारी, कृपया माझी विनंती मान्य करू शकाल का? अर्जुन फाईलची पिशवी हातात धरली आणि तुरुंग रक्षकाकडे कुतूहलाने पाहिलं. तुरुंगाच्या रक्षकाने किंचित डोके हलवले आणि उत्तर दिले, असे नाही की मी तुम्हाला भेटू देत नाही, पण अवनीने तुम्हाला भेटण्यास नकार दिला. उद्या त्यांचे फाशीचा दिवस आहे, तर उद्या मी तुम्हाला नक्कीच आत येऊ देईन. अर्जुनला विश्वासच बसत नव्हता की अवनीला खरंच त्याला बघायचं नव्हतं. जर तो अवनीला पाहू शकत नसेल तर तो तिला घटस्फोटाच्या कागदपत्रावर सही करायला कशी लावेल? त्याने रागाने आणि दोषाने मुठी घट्ट धरली आणि म्हणाला, तू मला मरेपर्यंत जाऊ देणार नाहीस. अर्जुन पुन्हा जलरक्षकाला म्हणाला, अधिकारी, कृपया तिला पुन्हा विचारा. फक्त तिला सांगा की मला तिला भेटायचे आहे आणि जोपर्यंत मी तिला पाहत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. तेवढ्यात तुरुंगातील आणखी एक रक्षक धावत सुटला आणि अर्जुन समोर थांबला आणि म्हणाला, अवनी तुम्हाला भेटायला तयार आहे. माझ्या मागे या. काय? तुरुंगरक्षकाचे हे बोलणे ऐकून अर्जुनचे डोळे चमकले आणि तो पटकन गार्डच्या मागे तुरुंगाच्या वेटिंग रूमकडे गेला. थोड्या वेळाने गार्डने अवनीला आत आणले. तिला खुर्चीवर बसवले, दरवाजा बंद केला आणि निघून गेला. 3 महिने तिला अर्जुन न दिसल्याने अवनीची अवस्था भिकाऱ्यासारखी झाली. अर्जुनने अवनीला असे कधीच पाहिले नव्हते. अर्जुनला त्याच्या हृदयात वेदना जाणवत होत्या. त्याने घटस्फोटाचे कागद घट्ट धरले. तिने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, पण अचानक कसं बोलावं ते कळत नव्हतं. अवनीचे डोळे शांत होते आणि ओठ बंद होते. तिच्याकडे बोलण्यासारखं काही नसल्यासारखं वाटत होतं. थोडा वेळ खोलीत इतकी शांतता पसरली होती की पिन पडल्याचा आवाज ऐकू येत होता. 1 मिनिट, 3 मिनिटे, 5 मिनिटे शांतता होती. अर्जुनने एक दीर्घ श्वास घेत विचारले, असं का केलंस? काय बोलतोस? अवनीने सरळ अर्जुनकडे पाहिलं. तिची नजर अर्जुनवर पडताच तिने नजर हटवली नाही. तू माझा दोष का तुझ्या नावावर घेतलास? अर्जुनकडे कडवट नजरेने अवनीकडे पाहिले. अर्जुनने चुकून एका माणसाचा खून केला होता. त्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी अवनीने पूर्णपणे खोटे पुरावे दिले आणि सर्व दोष स्वतःवर घेतला. तुला वाटतं की मी तुझे उपकार मानेल? अर्जुन ओरडला. तू कशाबद्दल बोलत आहेस ते मला समजत नाहीये. तुम्ही निघून जाऊ शकता, अवनी थंडपणे म्हणाली. अर्जुन आत आल्यापासून अवनीच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते आणि तिच्या डोळ्यात अर्जुनबद्दल प्रेमाचे कोणतेही चिन्ह नव्हते. पण ती त्याच्यावर वेड्यासारखी सतत निस्वार्थपणे प्रेम करत होती. अर्थात हे काहीतरी वेगळंच आहे, नाहीतर मी तुला शेवटच्या वेळी भेटायला आले. असं का वाटतं? अर्जुन शांतपणे बोलले आणि कागदपत्रे अवनीच्या समोर फेकली. घटस्फोटाचे पेपर सही कर. बराच वेळ थांबल्यानंतर अवनीने थरथरत्या बोटांनी हळूच पेपर्स उचलले आणि ते तिच्या हातात जड वाटले. एक पान उलटत ती हळूच म्हणाली, देशमुख ग्रुपमधील संपत्ती जी अर्जुनच्या वडिलांनी अवनीच्या नावावर केलेली असतात, ती सर्व मालमत्ता तुझ्याच नावावर राहतील. मला काहीही नको. अर्जुन अवनीला वळून सेलच्या दाराकडे तोंड करून म्हणाला, सही कर. अवनीने डोकं वर करून अर्जुनकडे पाहिलं. तिचा आवाज कमी होता आणि मी मेल्यावर हे सर्व तुझंच होईल.
अवनीने मान वळवून खोलीतील एकमेव खिडकीकडे पाहिले. तिच्या आवाजात आग्रह होता. जेव्हा आपले लग्न झाले तेव्हा मी म्हणाले की माझ्या बाबतीत मी घटस्फोट घेण्यापेक्षा मरेन. अर्जुन रागाने तिच्याकडे सरकला. अर्जुनने अवनीचा हात घट्ट पकडला. त्याची कडक बोटे स्टीलच्या सुऱ्यासारखी निर्दयपणे अवनीच्या हृदयात घुसत होती. तू माझ्या वडिलांची हत्या केली, माझ्या आईला कोमात ठेवले आणि माझ्या छोट्या चुलतीवर आणि माझ्या बेस्ट फ्रेंडवर जीवघेणा हल्ला केला. आता तू माझ्या कुटुंबाची संपत्ती हिसकावून घेत आहे. तुझ्याकडे बघून मला तिरस्कार वाटतो आणि मी तुझ्यावर शेवटचे अंतिम संस्कारही करणार नाही. खोलीत फक्त अर्जुनचा श्वास मधून येत होता. तू माझा इतका तिरस्कार करशील अशी मला अपेक्षा नव्हती. अवनी जमिनीकडे बघत कुडकुडली. डोळ्यासमोर अंधार होता. अवनीकडे बघून अर्जुनने ओठ घट्ट केले. तो म्हणाला, हो, जेव्हापासून तू मला आरतीपासून वेगळे केलेस तेव्हापासून तू मला तुझ्याशी लग्न करायला भाग पाडलेस.